हरि ओम. स्वाध्यायाचा श्लोक आहे तिसऱ्या अध्यायातला 8वा श्लोक. नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो कर्मणः शरीर यात्रा पिचते प्रवृत्ते अकर्मणः. याचा अर्थ की तू कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्तव्य कर्म करणे हे अधिक चांगले, आणि कर्म न करण्याने तुझी शरीर यात्रा देखील चालणार नाही. असा स्वामीजींनी कर्मयोगाच्या पुस्तकात दिलेला या श्लोकाचा अर्थ आहे. आता आधी नियत कर्तव्य कर्म म्हणजे काय हे आपण बघूयात. नियत या शब्दाचा अर्थ ओघाने आलेली, म्हणजे काय की जी मला करायलाच पाहिजे. आता मी आई आहे, तर माझं कर्तव्य कर्म काय, तर घरातील सर्वांना काय हवं काय नको ते पाहणं, घर नीट ठेवणं, स्वच्छ ठेवणं इत्यादी. तर यातही दोन भाग आहेत. एक म्हणजे व्यावहारिक कर्म आणि दुसरं उपासना कर्म. पण त्याच्यातही दोन भाग आहेत. एक म्हणजे दैनंदिन आणि दुसरं नैमित्तिक. दैनंदिन कर्मांबाबत तर आपल्याला माहितीये की जी दररोज करावीच लागतात, आणि नैमित्तिक म्हणजे जी निमित्ताने किंवा कोणत्या प्रसंगाने केली जातात त्याला नैमित्तिक म्हणतात. आता आम्हाला व्यावहारिक कर्मांबाबत हे कर असं सांगावं लागत नाही. गीता हे खरं तर ज्ञानप्रधान शास्त्र आहे. त्यामुळे ज्यांना ज्ञान मिळवायचं आहे किंवा प्राप्त करून घ्यायचंय त्यांच्यासाठी हा श्लोक इथे सांगितलेला आहे असं स्वामीजी सांगा. स्वामीजींनी नियतकर्म या शब्दाची व्याख्या करताना म्हटलंय की नियतकर्म म्हणजे प्राप्त कर्म, नेमून दिलेलं काम, कर्तव्य कर्म, स्वधर्म कर्म. याचा थोडा व्यापक अर्थ बघितला तर शास्त्रानुसार योग्य कर्म, ज्याच्यावर माझा अधिकार आहे असं कर्म, आणि सहज स्वभावानुसार उद्भवलेलं कर्म, एवढं सगळं नियत या शब्दामध्ये इन्क्लुडेड आहे. आता पहिल्यांदा प्राप्त म्हणजे काय, तर तुझ्या वाट्याला आलेलं कर्म. दुसरं, ज्यावर माझा अधिकार आहे असं. आता इथे अधिकार या शब्दाचा अर्थ हक्क असा नसून, तर चांगलं कर्म करता करता त्यात कौशल्य प्राप्त होतं, आणि हाच कर्मावरचा अधिकार, आणि त्याच्यातूनच पुढचं कर्म प्राप्त होतं. तिसरा अर्थ स्वधर्म कर्म. याचा अर्थ स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म. आता समाजात आपण असं पाहतो की एखाद्याला जर किंवा आपल्या कलीगला एखादं महत्वाचं काम दिलं असेल, तर त्याचं क्रेडिट आपल्याला मिळावं म्हणून त्याच्याकडनं ते काम काढून घेतलं जातं. तर याला वाट्याला आलेलं कर्म असं म्हणता येणार नाही, त्यामुळे ते नियत कर्म होणार नाही. दुसरं इथे भाग सांगितलाय की धर्म. आता इथे कोणत्या विशिष्ट धर्माला धरून ते असावं असं म्हणायचं नसून, धर्म्य म्हणजे नीतीला आधारून, शास्त्राला धरून केलेलं कर्म. पण समर्थांनी स्वधर्म या शब्दाची व्याख्या बघितल्यानंतर त्याचा जास्त व्यापक अर्थ कळेल. स्वरूपी राहणे हा स्वधर्म असं समर्थांनी म्हटलंय. आता ही व्याख्या बघितल्यानंतर गीतेनी हा शब्द इथे का घेतले हे लक्षात येईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली आहे की कर्म हे धर्म नियमांच्या कसावर घासून त्या कर्माच्या उद्देशाला लावून पाहिलं पाहिजे, नाहीतर अधर्म हाच स्वधर्म होतो असं स्वामीजींनी सांगितलंय. म्हणजे एखाद्याला लुबाडण्याचं कर्म हे काही धर्मकृत्य म्हणता येणार नाही. म्हणजे ते एखाद्याला परिस्थितीनुसार प्राप्त झालं असेल, पण ते धर्माला धरून नसल्याने ते नियत कर्म होणार नाही. सर्व स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक शिवाजी महाराज यांनी आपल्या भारत मातेसाठी, तिला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या जीवाची, घरादाराची काही पर्वा न करता ते लढले. त्यांचं हे कर्म नियत कर्म म्हणता येईल, कारण ते धर्माला धरून होतं, निष्काम भावनेने केलेलं होतं, आणि त्यांना प्राप्त झालेलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांची या नियत या पदावरची ओवी जर बघितली, म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरितू.
आता महाराजांनी इथे उचित असं पद योजलं आहे. उचित म्हणजे प्रसंग साजेस, साजेस म्हणजे सजवणार. मग आता कर्म कसं सजवणार? तर ते उत्साहाने पूर्ण झोकून देऊन आणि उत्कृष्ट करून ते सजेल. दुसरा अर्थ योग्य, ॲप्रोप्रिएट, चांगलं आणि धर्म्य हेही त्यात आलं. पुढे म्हणतात अवसरे करुनी प्राप्त. अवसरे म्हणजे त्या प्रसंगी किंवा त्यावेळी जे समोर येईल ते. पुढची महत्वाची गोष्ट महाराज सांगतात, की ते कसं कर? तर हेतुरहित कर. कर्म करीत असताना हेतू ठेवू नकोस. म्हणजे काय? तर त्यातील मी केल्याचा भाव आणि त्यातून मिळणारं फळ या दोन्हीची इच्छा ठेवून तू करू नकोस. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझे जी उरले पायिकपण. सद्गुरू निवृत्तीनाथांना महाराज म्हणतात तुमच्या कृपाप्रसादामुळे हे गीतेवरील धर्मकीर्तन सिद्धीस गेलं. इथे माझं सेवकत्व आहे हे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वामीजींनी हेतुरहित म्हणजे काय किंवा ते म्हणजे कसं करायचं हे सांगताना म्हटले की उचित कर्माचं प्रसंगाप्रसंगाला योग्य आचरण करावं आणि ते देखील याचं मला अमुकच फळ आणि एवढ्याच काळात मिळालं पाहिजे हा हेतू न ठेवता ते कर्म पूर्ण कसं होईल आणि उत्कृष्ट कसं होईल ते पाहावं. याला निष्काम कर्मयोग म्हणतात. पूजनीय स्वामीजींनी इतके ग्रंथ लिहिले. भगवद्गीतेवर मराठीत अभ्यासपूर्ण सुंदर ग्रंथ लिहिले. अनेक साधक त्यांना म्हणत की स्वामीजी तुम्ही 18व्या अध्यायापर्यंत ग्रंथ लिहा. तर त्यावर स्वामीजी मात्र फक्त एकाच वाक्यात एवढंच म्हणत देवाची इच्छा असेल तसं होईल बास. ते सांगत समाजात अध्यात्म त्यातही भगवद्गीता या ग्रंथाबद्दल चुकीचे समज आहेत. गीतेवर भाष्य करणारे अनेक ग्रंथ आहेत पण गीतेची भूमिका आणि त्यात आलेली ध्यान प्रक्रिया सांगणारे ग्रंथ फारच विरळ. एका ठराविक टप्प्यापर्यंत आली आहे पण जिथे सूक्ष्म भाग सुरू होतो त्या पुढची प्रक्रिया नीटपणे कुठेही आलेली नाहीये. तसं वाङ्मय उपलब्ध नाही आणि ते लोकांना नीटपणे सलगपणे एखाद्या ग्रंथात मिळावं म्हणून त्यांनी हे सर्व ग्रंथ लिहिले. ही ध्यान प्रक्रिया अगदी स्वच्छपणे आणि सोप्या पद्धतीने सांगता यावी म्हणून ते ध्यानात नक्की काय होतं जो भाग वाङ्मयात स्पष्टपणे आलेला नाहीये. मग ध्यानात टप्पे काय येतात ते त्यांच्या स्वतःच्या ध्यानाच्या वेळी अभ्यास आणि हे गूढ नाहीये कोणालाही करता येण्यासारखं आहे आणि अतिशय सरळ सोप्या शब्दात आणून सांगत. हे तर प्रत्यक्ष उदाहरणच आहे आपल्या समोर. त्यांची प्रत्येक कृती पाहिल्यावर हे कोणीही सांगू शकेल की ती निष्काम होती. पुढे महाराज असं म्हणतात की पार्था आणि काही एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. म्हणजे पार्था या निष्काम कर्मयोगात आणखीन एक गोष्ट आहे की जी तू जाणत नाहीस हे कौतुकच आहे. ते कर्मच कर्मबंधापासून मोचक म्हणजे सोडवणारं मुक्त करणारं होतं आणि आपैसे म्हणजे आपेआप होतं. अशा प्रकारे फळाची इच्छा न धरता आणि कर्ताभाव टाकून कर्म करता करता कर्म करण्याची प्रवृत्ती शांत होते आणि ते मन किंवा ते अंतःकरण ज्ञान ग्रहण करायला तयार होतं. इथे ज्ञान करायला तयार हो म्हणजे काय तर जसं आपण बी पेरताना किंवा शेतकरी बी जेव्हा जमिनीत पेरायचं असतं तेव्हा त्याची नांगरणी करतो त्याला थोडं भुसभुशीत करतो आणि मग त्याच्यात बी पेरतो म्हणजे ते चांगलं अंकुरतं. तसं ज्ञानासारखी की सूक्ष्म गोष्ट ग्रहण करायला ते अंतःकरण सूक्ष्मात जायला तयार व्हायला लागतं आणि ते आपल्या निष्काम कर्मानी ध्यानानी नामानी ते अंतःकरण ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार होतं. हीच त्याची मशागत आहे.
आणि मग ज्ञानाचं चांगलं बीज अंकुरायला ती जमीन तयार होते. या श्लोकाची थोडीशी बॅकग्राऊंड पाहू. भगवान असं या श्लोकात सांगतात, की तू नियत कर्तव्य कर्म कर. कारण ते न करण्यापेक्षा तू ते करणं हे अधिक चांगलं. म्हणजे खरं तर त्यांना असंच म्हणायचंय, की तू समोर असलेलं युद्धाचं कर्तव्य कर्म कर. असं त्यांनी दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला सांगितलं पण. जेव्हा हातातील धनुष्यबाण टाकून देऊन अर्जुन कृष्णाला म्हणतो, की मी युद्ध करणार नाही. तेव्हा भगवान खडसावून सांगतात, क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्त्वयि उपपद्यते क्षुद्रहृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हे क्षुद्र हृदय दौर्बल्य टाकून देऊन उठ. हा दुबळेपणा तुला शोभत नाही. पण अर्जुनाचं मन युद्ध करायला तयार होत नाही. समोर गुरु द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य यांना पाहून नक्की काय करावं हे त्याला कळेनासं होतं. आणि अशा गोंधळलेल्या मनाने तो भगवानांना शरण जातो आणि म्हणतो, तुमचा शिष्य म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. आता मुख्यतः गुरु-शिष्य संबंध हा ज्ञानाशी संबंधित आहे. आता स्वामीजींकडून आपण अनेकदा प्रवचनातून ऐकलंय. तो शिष्य म्हणून शरण आल्यावर भगवान त्याला ज्ञानाचा उपदेश करतात. तत्वाबद्दल, त्याच्या स्वरूपाबद्दल सांगतात आणि मग पुन्हा कर्माकडे वळून कर्मण्येवाधिकार असते. यातून फक्त कर्मावरच तुझा अधिकार आहे, फळावर नाही. हे ठासून सांगतात. याने अर्जुनाचा गोंधळ अजूनच वाढतो आणि तो पुन्हा प्रश्न विचारतो, की जर ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर मग मला या युद्धाच्या घोर कर्मात का बरं घालत आहेस? जणू मिश्रभाव असलेल्या तुझ्या वाक्याने माझ्या बुद्धीला तू मोहित करत आहेस. ते एकच निश्चित काय ते सांग, ज्याने मी कल्याण पावेन. असं तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन प्रश्न विचारतो. भगवान इथे यानंतर की जो आजचा श्राद्धाचा श्लोक आहे, की तू नियत कर्म कर, असं सांगतात. आणि पुढे कर्म न करण्यापेक्षा कर्तव्य कर्म करणे हे अधिक चांगले. इथे एक मत पाहण्यासारखी आहे. भगवान इथे रॅशनल बोलले, की एकदम कर्म कर असं म्हणाले असते तर अर्जुनाला ते पटले नसते. अगोदरच्या अध्यायात तसे त्यांनी सांगितले पण. पण परत इथे तसे म्हणण्याने अर्जुन त्याला विरोध करेल. जेव्हा समोरच्याला कितीही त्याच्या हिताचं सांगितलं, तरी त्याला जर का ते करायचेच नसेल, तर सांगणाऱ्याचं म्हणणं त्याला ऍक्सेप्ट होत नाही. भगवान हे उत्तम द्रष्टेही होते हे आपल्याला माहिती आहे. अर्जुनाला जर इथे सांगितलं असतं, की युद्धच कर, तर तो करणारच नाही. त्याच्या मनात जो संदेह निर्माण झाला आहे, तो दूर व्हायचा असेल, तर त्याचं कल्याण कशात आहे, हे त्याला सांगितलं पाहिजे, हे पटवून द्यायला पाहिजे. आपण म्हणतो ना, बघ बाबा, तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. हे केलंस तर तुझंच हित आहे त्यात. असं म्हणण्याने समोरच्याचा त्या सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दलचा थोडा दृष्टिकोन होतो. मग तो थोडासा त्याच्यावर विचार करतो आणि मग त्याला ते पटायला लागतं. तसं भगवान अर्जुनाला सांगतात, की तुझं कर्तव्य कर्म करणं हे अधिक चांगलं. यानेच तू कल्याण पावशील. हे अधिक चांगलं या शब्दातून सांगत आहे. आता हे इतकं सारखं चांगलं, निष्काम कर्म करायचं कशाला? असा प्रश्न येईल. तर यावर श्लोकाच्या दुसऱ्या चरणात भगवान सांगतात, की तुझी शरीर यात्रा नीट चालणार नाही. कर्म न करण्याने ती नीट चालणार नाही. आमचा प्रश्न आहे, की सारखं चांगलं कर्म करायचं कशाला? तर हे मानवी जीवन जे मानवी शरीर जे मिळालं आहे, त्याचा उद्देश देवाची भेट घेणं आहे. त्याचा माझा काही संबंध आहे. इतर शरीरामध्ये ही काही क्षमता दिलेली नाही. समर्थाने देखील दासबोधात म्हटलंय, येची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे, स्वरूपाकारे. याच जन्मात म्हणजे ह्या मानव देहातच हे होऊ शकतं. देवाची भेट घेण्यासाठीचा हा जो जीवनाचा प्रवास आहे, त्याला यात्रा असं म्हटलं आहे. आणि तो शरीराच्या माध्यमातूनच होतो. ती भेट कशी घेता येते यासाठी व्यवहारात कर्म, नाम, ध्यान हे मार्ग संतांनी
गीतेने सांगितलेले आहे. निष्काम भावाने उत्कृष्टपणे कर्म केल्याने ती कर्म प्रवृत्ती शांत होते. जेव्हा ध्यान ती व्यक्ती करते, आता ध्यान देखील हे कर्मच आहे. ते करतानाही स्वामीजींनी जे सांगितलंय की अमुकच फळ मिळालं पाहिजे आणि एवढ्याच काळात मिळालं पाहिजे, हा हेतू न धर आता ध्यानाचं फळ काय किंवा ध्यान कशासाठी करायचं, तर सेल्फ रिअलायझेशन साठी. पण मग ते मिळालंच पाहिजे आणि एवढ्याच काळात मिळालं पाहिजे अशी अपेक्षा न करता करावं, असं हा श्लोक इथे लावून पाहिला तर सांगतो. ध्यानाला बसताना मी आता दुसरं तिसरं काही करणार नाहीये. आत्मसंस्थम मन कृत्वा हे जे गीतेने सांगितलंय एवढंच मी करणार आहे, असं ठरवून मग बसणं. मग बसल्यानंतर माझं नियत कर्म काय, ते इथे प्रत्यक्ष उठून काही करायचं नाहीये. तर बसल्यावर संत सद्गुरू यांचं स्मरण आणि त्याच्यानंतर जो मंत्र दिला असेल तो म्हणणं, याने आमच्या मनाची तयारी होते. ध्यानाच्या प्रत्येक टप्प्यावरील आपलं नियतकर्म काय हे तपासून पाहावं. ओम, श्रीराम, स्व यासारख्या नाममंत्राच्या आधाराने स्ववर म्हणजे मी आहे यावर अवधान ठेवणं. बुद्धी अलर्ट ठेवून मी आहे याला सेन्स करीत राहणं. मध्ये काही काळ विचार नाहीत अशी अवस्था येते. पण तिथे न थांबता जाणीवेला धरून राहायचा प्रयत्न करणं आणि हीच ज्ञानस्थिती किंवा अंतिम स्थिती आहे असं न समजणं. इथे कर्मप्रवृत्ती बरीचशी शांत झालेली असते. अंतःकरण तत्वाचा वेध घेण्यासाठी तयार व्हायला लागतं. हळूहळू कर्माचा म्हणजेच काही करण्याचा भाग संपतो. म्हणजेच कर्म हेच आपोआप कर्मबंधातून मुक्त करतं, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे ते हेच. फक्त शांत बसायचं आहे. मंत्राचा आधारही जोडलेला आहे. आता मधून मधून जाणीव येते जाते, तरीही शांत बसणं आणि मूळ जाणीव सेन्स करत राहणं. इथे जर मी माझं बसण्याचं कर्तव्य कर्म केलं नाही, तर माझी शरीराकडून देवाकडे जाण्याची जी यात्रा आहे ती चालणार नाही, भरकटेल. म्हणून भगवान इथे अलर्ट करत आहेत. आता हे एकदाच नाही तर दररोज करण्याची गोष्ट आहे, कारण हा प्रवास एका दिवसात होण्यासारखा नाही. मग असं बसता बसता सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ जाणवणारी जाणीवच सर्व अंतःकरण व्यापून टाकते. तिथे फक्त सेल्फ एवढंच असतं. स्वामीजींनी म्हटलंय तिथे ध्यान ध्यान करणारा आणि ध्येय हे एकच असते आणि यालाच आत्मज्ञान मोक्ष असं म्हटलंय. पर्सनॅलिटी सेल्फ पिअर सेल्फ मध्ये विलीन होतो. शरीरापासून सुरू झालेला हा प्रवास ज्ञान झाल्याने पूर्ण होतो. ती यात्रा होते. असा हा श्लोक इथे ध्यानाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतो. तुझं नियत कर्म काय, ते जर नाही केलंस तर ती यात्रा नीट चालणार नाही. महाराजांनी आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष हे एका ओवीत सांगितले आहे. ती अशी की देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. अनुक्रमाधारे म्हणजे चालत आलेलं किंवा तुझ्यापर्यंत आलेलं, ओघानी प्राप्त झालेलं स्वधर्म कर्म. आता या स्वधर्म कर्माचं जो आचरण करेल, इथे ते धर्माला धरून असावं आणि स्वतःला ते प्राप्त झालेलं असावं, हेही अधोरेखित आहे. आणि हे या स्वधर्म या पदातून सांगत आहे. दुसऱ्या एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, मोक्ष देईल ज्ञान येथे कीर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध होवावे गा. तर ज्ञान हे मोक्ष देईल यात शंका नाही आणि हे मी शपथपूर्वक सांगतो. पण त्याच्यासाठी तुझं मन व्हायला हवं. ते कसं होईल, तर हे स्वधर्म कर्म रूपी कर्म हे या स्वधर्म म्हणजे स्वरूपी राहण्यासाठी केलेल्या व्यावहारिक व्यावहारिक कर्म नाम ध्यान यातून ते शुद्ध होईल. त्याच्यात दोन गोष्टी सांगितल्या आहेत की तुझ्या स्वधर्म कर्माच्या आचरणाने ते प्राप्त होईल आणि ते प्राप्त होईल यात शंकाच नाही.
असं निश्चितपणाने सांगितलंय. मोक्ष हा शब्द ऐकल्यावर थोडा गोंधळ उडतो. आता ही काय स्वर्गासारखी प्राप्त करण्याची गोष्ट आहे का? का मोक्ष म्हणजे कशापासून तरी सुटण्याचा मार्ग आहे? कशापासून तरी सुटका म्हणजे याच्या विरुद्ध आपण कशात तरी बांधले गेलेलो आहोत का? आणि त्यातून सुटायचं आहे का? वगैरे वगैरे. तर देव म्हणून मी ज्याला म्हणत होतो, त्याचं स्वरूप आणि माझं तत्व स्वरूप हे एकच आहे याचं ज्ञान होणं, या शरीरभावापासून मोक्ष. पर्सनॅलिटी सेल्फ पासून प्युअर सेल्फ मध्ये विलीन होणं म्हणजे मोक्ष. स्वामी स्वरूपानंदांच्या एका अभंगात यातील विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. सांडुनी फलाशा स्वकर्म आदरी, गीते माझी हरी उपदेशी. साधित स्वकर्म होते चित्त शुद्धी, तेणे मोक्ष सिद्धी लाभत असे. स्वामी म्हणे जाण होता आत्मज्ञान, कर्माचे बंधन राहेची ना. स्वामीजी नेहमी सांगत युवा केंद्रात की हे श्लोक नुसते अभ्यासाचे नाहीत, तर ते स्वतःला आपल्या जीवनाला लावून बघितले पाहिजे. त्यांचा स्पर्श आमच्या जीवनाला झाला पाहिजे. हा श्लोक मी जेव्हा स्वतःला लावून पाहिला, तेव्हा असं जाणवलं की हा श्लोक सांगतोय की माझं कर्तव्य कर्म, नियत कर्म, ध्यानाचं कर्म, उपासनेचं कर्म निष्काम भावनेने उत्कृष्टपणे आचरून त्याचं फळ जे मिळेल ते प्रसाद म्हणून स्वीकारणं आणि माझ्यातील ईश्वराकडे जाण्याचा प्रवास दररोज करीत राहणं. एक दिवस ही यात्रा पूर्ण होईलच. सद्गुरूंचे आशीर्वाद आहेतच. स्वामी स्वरूपानंदांची साखी इथे उद्धृत करावीशी वाटते. ध्येय असावे सुदूर कीचे, कधी न हाती यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाश चालावे. प्रकाशात चालता चालता चालणीची विसरावे, भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. हा संदेश हा श्लोक देतो असं मला वाटलं. आणि हे स्वाध्याय चिंतन पूजनीय स्वामीजींच्या चरणी अर्पण करून थांबते. श्री सद्गुरु चरणा अर्पणमस्तु. हरि ओम. सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीराम. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः, तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. कर्मयोगातला 3ऱ्या अध्यायातला 9वा श्लोक आहे. या श्लोकाच्या अर्थाकडे जाण्याच्या आधी थोडस मागे जाऊन बघूया आपण की मुळात भगवंताला कर्मयोग सांगायची गरज का वाटली आहे. कारण 2ऱ्या अध्यायामध्ये परिपूर्ण ज्ञानाच्या सगळ्या अवस्था भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे अर्जुनाला असं वाटतं की कर्मापेक्षा जर का ज्ञान श्रेष्ठ आहे, तर मग युद्धाच्या घोर कर्मात तू मला का ढकलतो आहेस, अशा प्रश्नाने 3ऱ्या अध्यायाची सुरुवात होते. आणि मग त्याच्यावर विश्लेषण करताना श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगीनाम. कारण आपल्या जीवनाचा मध्यवर्ती जे ध्येय आहे ते परमात्मा प्राप्ती आहे आणि त्याची अनुभूती घेण्यासाठीच जे प्रयत्न आहेत हे आपल्या जीवनाचं खरं तर उद्दिष्ट असलं पाहिजे. आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे आपल्या सगळ्या साधकांसाठी कर्ममार्गच आहे. कारण कर्माशिवाय ज्ञान नाही, म्हणून कर्ममार्ग. आणि मग भगवानांनी पुढे श्रीकृष्णांनी पुढे सगळ्या निरर्थक कर्मकांडांचं निषेध केलेला आहे आणि कर्मयोगाचा निषेध केलेला नाहीये. कारण मग पुढचे अख्खे 43 श्लोक आलेले आहेत या कर्मयोगाच्या अध्यायामध्ये. त्याच्याच पुढच्या प्रवाहात म्हणजे आधीच्या श्लोकात 8व्या श्लोकात भगवान सांगतात की शरीर यात्रा चालवण्यासाठी तुला नियत कर्म म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म किंवा तुला जे नेमून दिलेलं काम आहे ते तर तुला करायलाच लागेल. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं कधीही चांगलं. आणि मग 9वा श्लोक येतो, याच्यात यज्ञ हा विभाग सुरू होतो. ह्याचा अर्थ बघूयात आपण की यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना म्हणजे यज्ञ भावनेने केलेल्या कर्माशिवाय इतर मनोभूमिकांमधून केलेल्या कर्मामुळे हा मनुष्य कर्मबंधनात पडतो. म्हणून हे अर्जुना,
यज्ञभूमिकेमधून आसक्तीरहित होऊन कर्माचे सर्वतोपरी आचरण कर. आता पहिले कर्माला पर्याय नाही हे सांगितलं, त्याच्यानंतर कर्माशिवाय ज्ञान नाही हे सांगितलं, कारण कर्म करून चित्तशुद्धी केल्याशिवाय ज्ञान ग्रहण करण्यास पात्र होणार नाही हे सांगितलं. आणि मग नियत कर्म म्हणजे स्वधर्म कर्म करायलाच लागतील हे सांगितलं. मग 9व्या श्लोकात काय सांगितलं, तर ही सगळी कर्म करताना आपली भूमिका कशी असायला पाहिजे आणि ती तशी नसली तर त्याचा परिणाम काय होतो हे या श्लोकात सांगितलं आहे. म्हणजे आपली सगळी कर्म ही यज्ञार्थ कर्म असायला पाहिजेत असं सांगितलं आहे. मग यज्ञ म्हणजे काय, तर याचे 3 अर्थ आपल्याला स्वामींनी सांगितले आहेत, की पहिलं म्हणजे देवपूजा, दुसरं संगतीकरण, तिसरं म्हणजे दान. देवपूजा म्हणजे काय, की ईश्वर प्राप्तीसाठी केलेली उपासना. मग त्या उपासनेत भावनात्मक भाग आणि प्रक्रियात्मक भाग या हे दोन्ही आवश्यक आहे. त्याच्यानंतर संगतीकरण. संगतीकरण म्हणजे कुठलीही गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न करणे. जी गोष्ट ज्या एखाद्या पातळीवरून त्या उच्च पातळीवर नेणे आणि त्याचा सतत प्रयत्न करत राहणे हे म्हणजे संगतीकरणामध्ये सांगितलं आहे स्वामींनी. तिसरं म्हणजे दान म्हणजे परोपकार करणे, दुसऱ्याला सहाय्यभूत होणे आणि त्या बदल्यात आपल्याला काहीही मिळणार नाही अशी अपेक्षा ठेवून ते दान केलं पाहिजे, तर ते यज्ञार्थ कर्म होईल असं स्वामींनी सांगितलंय. हे वाचल्यावर एक लक्षात येतं की आपल्याला गीतेनी आपलं आयुष्य किती उच्च पातळीवरून जगायला खरं तर सांगितलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या यज्ञ भावनेच्या जे काही संकल्पना आहेत त्याला इथे छेद दिलेला आहे भगवानांनी. त्यामुळे यज्ञच करू नका असं न म्हणता त्याच्यातला कामनिक भाग आणि कर्मकांडात्मक भाग काढून त्यालाच प्राधान्य न देता दैनंदिन कर्मामध्ये देखील ईश्वराचं अधिष्ठान ठेवून कर्म केल्यास ते यज्ञार्थ कर्म होतं हे भगवानांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ईश्वर प्राप्तीसाठी कर्म करायचं म्हणजे काय, मग सतत देवदेव करत बसायचं नाही असंही कुठे सांगितलेलं नाहीये. तू जे काही करतो आहेस, तुझ्या वाट्याला जे काही आलं आहे ते ईश्वर भावनेने म्हणजे ईश्वराचं स्मरण ठेवून कर, एवढं केलं तरी पुरेसं आहे. म्हणजे ओढून ताडून करायची काही गरज नाही. स्वामींनी आपल्याला मंत्र सांगितलेला आहे की ऍज फार ॲज पॉसिबल. आणि या सगळ्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून व्हायला पाहिजे, आपल्या कुटुंबापासून व्हायला पाहिजे. कुठलंही डेली रुटीन मधलं डेली बेसिसवरचं जे काही काम आहे ते अधिक चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. म्हणजे संगतीकरण मग अशी सांगितलं तसं. म्हणजे उदाहरणार्थ दूध पातेल्यातनं कपामध्ये ओतताना ती साय न पडण्यासाठी जी धडपड असते ना, त्याच्यात पण म्हणजे मंदारदादाने एकदा सांगितलं होतं की स्वामींना ते चमच्यानी व्यवस्थित अगदी साय बाजूला करून आणि मग ते दूध ओतायचं, इतकं परफेक्शन यायला पाहिजे. म्हणजे चांगल्या प्रकारे कर ना, दूधच होतंय, छोटस कर्म आहे पण चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. देवपूजेबद्दल तर बऱ्याच ठिकाणी मजा मजा असते. म्हणजे चांगल्या प्रकारे करता आली पाहिजे देवपूजा पण. म्हणजे जणू साक्षात तिथे देव बसलेले आहेत, बाळकृष्ण तिथे बसलेले आहेत, त्यांना ताम्हणात अलगद घ्यावं आवाज न करता, त्यांना स्नान घालावं, मग गंध फुलं जे काय आहे ते अर्पण करावं आणि मग बघितल्यावर आपल्याला समाधान वाटलं पाहिजे स्वतःला, तर ते यज्ञार्थ कर्म होईल. आणि हे सगळं अगदी सहज करावं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वाधिकाराचे नावे जे वाटिया आली स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारुनिया. म्हणजे आपल्या वाट्याला जे जे काही कर्म आलेलं आहे ते सहज, विधिवत आणि मुख्यत्वाने शृंगारुनिया म्हणजे चांगलं, शृंगार करून नाही, शृंगारुनिया म्हणजे चांगल्या पद्धतीने कर. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, म्हणजे स्वामींच्या प्रवचनात मिळालं ते मला, की द ग्रेटेस्ट लेसन ऑफ लाईफ इज नॉट टू डू व्हॉट वन लाईक्स बट टू लाईक व्हॉट वन मस्ट डू. म्हणजे जे काम करतो आहे त्यात आवड निर्माण कर. माझ्या आधीच्या कंपनीत ना आमचा एक मॅनेजर होता, डिलिव्हरी मॅनेजर. तो येऊन सारखा रोज एक भाषण द्यायचा. तेव्हा असं वाटायचं की काय हा रोज सांगतोय, तेच 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 एकच गोष्ट सांगायचा. म्हणजे तेव्हा गीता काही वाचणार नव्हती आणि त्याच्या बोलण्यात एक वाक्य नेहमी असायचं की टेक प्राईड इन व्हॉट यू डू. त्यामुळे हे रोज सांगायचं. त्यामुळे असं वाटायचं काय रोज येऊन तेच सांगतोय, पण आता गीता वाचल्यावर कळते की अरे हे तर बरोबर सांगत होतो तो. त्याच्यानंतर दान जे सांगितलं त्याच्यात इतरांना सहाय्यभूत होणं. म्हणजे
त्या साह्यभूत होण्यासाठी प्रसंगी आपल्याला एखादा त्याग जरी करावा लागला तरी तो करायचा. म्हणजे दरवेळी आपलं सुख मोडायला पाहिजे असंही काही त्याच्यात नाहीये, पण प्रासंगिक जर आपल्याला त्याग करायला लागला तर त्या दानाचा उपयोग होऊ शकतो, म्हणजे ते यज्ञार्थ कर्म होऊ शकतं, असं भगवानांना इथे सांगायचं आहे. कारण दान देताना जर देणाऱ्याचा अहंकार जर का मध्ये आला तर तो घेणाऱ्याला बाधक ठरू शकतो. म्हणून स्वामींनी सांगितलं होतं की पूर्वी दक्षिणा देताना पण पाण्यात ओलं करून ती दक्षिणा द्यायची, कारण देणाऱ्याचा भाव जर का शुद्ध नसेल तर पाणी जे आहे ना ते त्या भावनेच्या ओलाव्याचं काम करतं. आणि असं चांगलं कर्म करत करत ते त्याच्यात तू कौशल्य प्राप्त कर, हे खरं तर गीतेला अभिप्रेत आहे. म्हणजे योगा कर्मसु कौशल्यम असं सांगते गीता. त्यामुळे ते यज्ञार्थ कर्म जे आहे ना ते धर्म्य पण असायला पाहिजे. कारण नाहीतर मग काय चोरी करायला पण कौशल्यच लागतं. मग काय आता असं आपण म्हणणार नाहीये की वा काय कौशल्याने चोरी केलेली आहे, असं काय म्हणणार नाही आपण. त्यामुळे त्यामुळे जे काही यज्ञार्थ कर्म आहे ते धर्माला धरून असलं पाहिजे. अधर्म कृत्य करून काही ते काय म्हणजे ऍप्लिकेबल होणार नाही योगा कर्मसु कौशल्यमला. धर्म्य कर्माबरोबरच पावित्र्यता पण असली पाहिजे. म्हणजे वाल्याकोळी जेव्हा स्वतःच्या घरच्यांचं पोट भरायचं होतं तेव्हा तो इतरांना मारून तो स्वतःच्या घरातल्यांचं पोट भरवता. त्यामुळे हे काय पवित्र कर्म नाहीये. इतरांना सुख देण्यासाठी किंवा घरातल्यांना पण सुखी ठेवण्यासाठी अधर्म अनितीने किंवा अपवित्रने वागणं हे गीतेला मान्य नाहीये. त्यामुळे व्यासांनी ह्या ज्या काही सगळ्या धारणा उच्च पातळीवरच्या नमूद केलेल्या आहेत. म्हणजे यज्ञ या शब्दाला त्यांनी एक वेगळीच उंचीवर नेऊन ठेवलेले आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ते अधिक स्पष्ट केलेलं आहे. कारण व्यासांच्या काळात म्हणजे यज्ञ हे सर्वश्रेष्ठ कर्म आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कर्मकांडांचं अवडंबर माजलेलं होतं. आणि कोणत्या कामनेसाठी कुठला यज्ञ करायचा आणि याचं ज्याला ज्ञान तो ज्ञानी आहे हे असं सर्वश्रुत होतं त्या ठिकाणी, आणि त्यालाच ज्ञान समजलं जायचं. पण मग त्यांना डायरेक्ट विरोध न करता यज्ञार्थ कर्म अशी रचना करून त्याला एक वेगळीच ग्रेस व्यासांनी दिलेली आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पण स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. यज्ञार्थ कर्माचं अनुष्ठान म्हणजे स्वधर्म कर्माचं हे नित्य व्हायला पाहिजे. कधीतरी केलं असं असं करून चालणार नाही. कारण ईश्वर प्राप्ती ही काय फक्त यज्ञकुंड पेटवून त्याच्यात हवन करून मंत्रोच्चार करून होणार नाहीये. म्हणजे मंत्रोच्चाराचा एक वेळ ईश्वर प्राप्तीच्या ओढीसाठी ओढ वाढण्यासाठी उपयोग होऊ शकतो, पण तेवढंच करून काही ईश्वर प्राप्ती होणार नाही. उलट यातलं काहीच न करता जी 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 स्वधर्म कर्म म्हणजे आपल्या वाटेला जे आलं आहे ते नीट लक्ष देऊन केलं तर तो नित्य यज्ञ होईल असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आणि मग अन्यत्र कर्म म्हणजे अन्य भूमिकेतून केलेलं कर्म, जे यज्ञार्थ कर्म नाही ते अन्यत्र कर्म. म्हणजे ईश्वराचं अधिष्ठान न ठेवून केलेलं कर्म म्हणजे अन्यत्र कर्म. म्हणजे मगाशी सांगितलं तसं की देवपूजेचं कर्म चांगली केली आहे पूजा, पण कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं किंवा आपलं कौतुक करावं या भावनेने जर का पूजा केलेली असेल, मग देवभाव असो की नसो, असा भाव जर का मनात ठेवून पूजा केली असेल तर मग झालं यज्ञार्थ कर्म नाही होणार, ते ते अन्यत्र कर्म. म्हणजे आपल्या संस्कृतीत खऱ्या तर बऱ्याच धारणा छान छान सांगितलेल्या आहेत. म्हणजे डेली बेसिसवरचं जे जेवतो ना आपण दोन्ही वेळेला, त्याच्या पूर्वी एक श्लोक सांगितलेला आहे की उदरभरण वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवर्ण नोहे जाणीजे यज्ञकर्म. उदरवर्ण नोहे हे पहिले आलेले आणि यज्ञकर्म नंतर आलेले. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की जेवायला बसायच्या आधी ईश्वराचं नाव घे ना, देवाचं नाव घे. आणि उदरवर्ण नोहे म्हणजे नुसतं पोट भरायचंय म्हणून 2-2 तासांनी खायचं खातच सुटायचं, म्हणजे जिभेचे चोचले कशाला करत बसायचे. जेवढं आवश्यक आहे तेवढं जरूर खावं, कारण ते शेवटी यज्ञकर्म आहे. पण हे आपण फॉलो करायला पाहिजे. आणि अन्य उद्देशाने झाल्यामुळे ते यज्ञार्थ कर्म होत नाही असं गीतेला इथे सांगायचं आहे. आपलं जे कार्यक्षेत्र आहे जिथे आपण काम करतोय तेच आपलं यज्ञ कर्माचं क्षेत्र आपण
करून घेतलं पाहिजे. म्हणजे ऑफिसला एक जण एखादं म्हणजे कोणी जात असेल ऑफिसच्या ठिकाणी, तर तिथे आपण कसं नवीन प्रकारे काय करू शकतो, किंवा आपले जे कलिग्स असतील त्यांना कसं हेल्पफुल होऊ शकतो, असा आपला खरं तर एकंदरीत अपिअरन्स असला पाहिजे. म्हणजे उगाच पाट्या टाकायच्या कामं करायची नाही. कारण काय, कसंही काम केलं तरी महिन्याच्या शेवटी पगार तर हा मिळणारच आहे, आणि मग कसं तरी केलं काम आणि घेतला पगार असं नाही, मग हे अन्यत्र कर्म. म्हणजे पगार झाला की आनंद मिळतो. म्हणजे आनंद हा आपला स्वाभाविक स्वभाव आहे, की आनंद तर सगळ्या पातळीवरचा घ्यायलाच पाहिजे, त्याचा उपभोग आनंदाचा घेतलाच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाहीये की, आणि गैर पण नाहीये त्याच्यात काही. पण त्यालाही काही मर्यादा असली पाहिजे, म्हणजे निस्वार्थीपणाने काम व्हायला पाहिजे. कारण हे सगळं जर का सांभाळलं नाही ना, तर मग जे कर्म घडतं त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी कुकर्मी असं म्हटले आहे. म्हणजे हा निज धर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे, त्याची बंधू पडे सांसारिक. त्यामुळे अपेक्षा ठेवून आसक्ती रहित होऊन केलेलं कुठलंही कर्म हे माणसाला बंधनात टाकतं. पुढचा जो चरण आहे की लोकोयम कर्म बंधन. आता बंध म्हणजे काय, की कोणतंही कर्म केल्यानंतर त्याच्यातनं आपल्याला काय प्राप्त होणार आहे याचा विचार आपण सहजच करतो. त्यामुळे कर्मफळाबद्दल आपल्याला आसक्ती निर्माण होते, आणि मग मी हे कर्म केलंय त्यामुळे मला हे मिळायलाच पाहिजे असं आपण ठरवून टाकतो, आपलं मन ठरवून टाकतं. आणि त्याच्यामुळे मग कर्तृत्वाचा अहंकार आणि त्याच्यातनं मिळणारं फळ याच्याशीच अंतःकरण बांधलं जातं. त्याला स्वामींनी बंध असं म्हटलेलं आहे. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं झालं की स्तोत्र म्हणताना त्याची जी काही फलश्रुती आहे त्याच्यावर जर का आपलं लक्ष जात असेल, तर जो स्तोत्र म्हणायचा जो परिणाम आहे ना, तो पण नल होऊन जातो. म्हणून पांडुरंग शास्त्री आठवलेंनी पण म्हटलं आहे की कर्म करायचं आहे की नाही याचं तुला स्वातंत्र्यच नाहीये, पण ते कर्म करताना बुद्धी आणि मनोभूमिका कशी आहे याचं मात्र स्वातंत्र्य तुला आहे. म्हणून मुक्त संग समाचार हे पुढच्या चरणात सांगितलं, की आसक्ती रहित होऊन सर्वतोपरी कर्माचं सर्वतोपरी आचरण कर. समाचार म्हणजे काय, की कुठलंही कर्म करताना ते सगळ्या बाजूंनी चांगलं केलं पाहिजे आणि ते सातत्याने करायला पाहिजे, तर त्याचं आचरण होईल. आणि मग सातत्याने सगळ्या बाजूंनी केलेलं आचरण याला समाचार असं गीतेने सांगितलेलं आहे. उदंड कर्म करत राहावी असं काही गीतेला अभिप्रेत नसून ईश्वर प्राप्ती हा त्याचा मध्यवर्ती उद्देश असला पाहिजे. आणि ते आसक्ती रहित होऊन अहंकार रहित होऊन केलं पाहिजे, तर त्यातनं तू मुक्त होशील असं गीता एकंदरीत सांगते या श्लोकातनं. मोठा श्लोक आहे, एका ह्याच्यात सगळं काही सांगता येणार नाही, पण एका दिवसात पण हे होणं शक्य आहे. रिपीटेडली या गोष्टी करायला पाहिजेत. आणि कसं करणार मग, की संतांच्या जीवनात डोकवलं की ह्याच्यातलं आपल्याला कळून येईल की सार काय आहे. की स्वामी स्वरूपानंदांच्याच संजीवनी गाथेमधला एक अभंग आहे, म्हणजे शेवट करण्याच्या आधी तो मी उद्धृत करतो. म्हणजे हा श्लोकाचा सगळा आशय त्या गाथेमध्ये त्या ओव्यांमध्ये आलेला आहे, की घडे जे स्वभावे कर्म ते आगवे, भावे समर्पावे हरिपायी, देता घेता करता भोगता नारायण, भाव परिपूर्ण असो द्यावा. तेणे शुभाशुभ कर्माचे बंधन, न लागता जाण मोक्ष लाभ. स्वामी म्हणे भक्तीपासी चारी मुक्ती, ऐसी ची प्रचिती आली मज. झालेला सगळा स्वाध्याय स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवानंद आणि कृष्णाच्या चरणी अर्पण करून संपवतो. हरिओम.